क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी इसवी सन 1831 रोजी झाला। त्या वयाच्या 9 वर्ष पूर्ण केल्यानंतर इसवी सन 1840 मध्ये ज्योतिबांशी त्यांचा विवाह झाला। ज्योतिबांनी त्यांना प्राथमिक शिक्षण, अक्षर ओळख करून दिली आणि त्यांना सुद्धा शिक्षणाची गोडी लागली। परंतु तत्कालीन व्यवस्थेंनी की महिलांनी शिक्षण घ्यावं या गोष्टीच्या विरोधात त्यांचे सासरे गोविंदरावजी यांचे कान भरले आणि त्यामुळे त्यांना गोविंदरावांनी कुटुंबातून बाहेर काढलं होतं। अशा वेळेला उस्मान भाई नावाच्या मुस्लिम गृहस्थांनी त्यांना मदत केली। क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी काव्य फुले नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, कथासंग्रह लिहिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या अभावी बहुजन समाजाची कशी अधोगती झाली आणि आपला सगळ्यात मोठा या बहुजन समाजाचा शत्रू जर कोणी असेल तर तो अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे आणि त्यामुळे या बहुजन वर्गाने शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आपल्या पतीला संपूर्णतः मदत केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये अजिबात अडथळा कोणी आणलं तरी त्यामध्ये तुम्ही तो अडथळा पार करून जा, त्यामागे मी पूर्ण उभी आहे, अशा प्रकारचं खंबीर मत त्यांनी त्यांना सांगितलं होतं, दिलं होतं। एकदा काय झालं की त्या माहेरी गेल्या होत्या आणि माहेरीमध्ये त्यांचा भाऊ त्यांनी वाद घातला की तुम्ही हे जे अतिशूद्र लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, महार आणि मांग लोक आहेत, त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही झटता आहात आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या लोकांनी जातीबाहेर केलेला आहे, समाजातून बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळे आमचा सुद्धा अपमान होतो आहे समाजामध्ये, ते कार्य तुम्ही सोडून दिलं पाहिजे, अशा प्रकारचा तिचा भाऊ तिला बोलत होता। आणि म्हणून तिने 10 ऑक्टोबर इसवी सन 1856ला आपल्या माहेरून ज्योतिरावांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्या म्हणतात की साहेब, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कार्य जे काही आपण करतो आहे हे महत्त्वाचं कार्य आहे। या महत्त्वाच्या कार्यात कोणी कितीही अडथळे आणले, आपल्याला कितीही कष्ट उपसावे लागले तरी आपण माघार घ्यायला नको, कारण जोपर्यंत हा समाज रंजला गांजला समाजातील लोक पुढारणार नाही, त्यांचं कल्याण होणार नाही, तोपर्यंत देशामध्ये शांतता नांदणं हे कठीण जाणार। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे कार्य चालूच ठेवा, अशा प्रकारचा उपदेश केला। आणि त्यामुळे त्या सांगतात की जोपर्यंत वरचा वर्ग, सवर्ण वर्ग या अस्पृश्य वर्गावर, दलित मागास वर्गावर, महार मागावर अन्याय करेल आणि त्याला सुद्धा या बहुजन वर्गातल्या ओबीसी वर्गाने जर मदत केली तर ही गोष्ट सवर्णांच्या फायद्याची ठरतो आणि त्यामुळे या बहुजन वर्गाच्या लोकांनी सुद्धा अस्पृश्य जे महार मांग आहेत यांना हीन मानू नये, कारण हीन मानल्यामुळे जो सवर्ण वर्ग आहे त्यांना आपोआप फायदा होतो। आणि म्हणून या सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिरावांना सांगितलं की तुम्ही पूर्ण कार्य करा, मी तुमच्या पाठीशी आहे। आपल्या भावाला सुद्धा खणकावलं होतं की आम्ही जे करतो आमचं आम्ही बघू, आम्ही कितीही लोकांनी समाजाला आम्हाला बहिष्कृत केलं तरी आम्ही आमचं कार्य सोडणार नाही। आणि त्यांना त्यांच्या या कार्यासाठी जे वस्ताद लहुजी साळवे आणि रानबा महार नावाचे जे लोक होते या लोकांनी त्यांना अत्यंत काळजीपूर्वक मदत केलेली आहे। कारण ज्या वेळेला त्या शिक्षिका म्हणून शाळेत जायचे त्यावेळेला रानबा महार आणि वस्ताद लहुजी साळवे हे त्यांच्या सोबत राहायचे। की जर कोणी त्यांना अडविलं किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला किंवा मारझोड करण्याचा प्रयत्न केला किंवा शिव्यासाप केला तर अशा वेळेला रानबा महार आणि वस्ताद लहुजी साळवे यासारख्या दिग्गज पहिलवान लोकांनी त्यांना मदत केलेली आपल्याला दिसून येतो। आणि त्यामुळेच पुढील काळात त्या एक उत्कृष्ट शिक्षिका, मुख्याध्यापिका, संस्था संचालिका म्हणून त्यांनी कार्य केलं आणि म्हणून त्यांच्या या अथांग मेहनतीमुळे आजही त्यांचा भारत सरकारने त्या फुले दाम्पत्याचा गौरव करतो, गौरवास ते पात्र आहेत।